निरोप दिला जातोय। जेवढ्या उत्साहात गणरायाचं आगमन झालं तसाच आज निरोप देताना देखील भावपूर्ण वातावरण पाहायला मिळते। पुणे महानगरपालिकेकडून नदीकाठी खास पर्यावरणपूरक विसर्जन हौद हे तयार करण्यात आलेत। लोक याच हौदामध्ये विसर्जन करत आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बाप्पांना आज या ठिकाणी निरोप दिला जातोय। जर आपण बघितलं तर महानगरपालिकेकडून सुद्धा खूप चांगली अशी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पर्यावरणपूरक हौद या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत। काही लोक नदीत विसर्जन करतायत तर काही या ठिकाणी अशा या पर्यावरणपूरक हौदमध्ये विसर्जन करतायत। काही लोक या ठिकाणी आहेत आपल्यासोबत। आता तू विसर्जन केलेल्या बाप्पांना काहीसा भाऊक सुद्धा झालाय तू। हो, ॲक्च्युली आता मी जसं आलो इथे गणपती बाप्पांना आम्ही घेऊन आलो। 1.5 दिवसांचा गणपती होता आमचा, ऑफिसमध्ये आम्ही बसवलेला होता। तर 1.5 दिवसानंतर आमचा गणपती आता विसर्जन करतोय आम्ही। वाईट वाटतंय, खूप छान वाटलं आणि ह्यांनी जी पुणे महानगरपालिकेने जी व्यवस्था केली अतिशय उत्तम केलेली आहे। त्याच्यामुळे विसर्जनाला आम्हाला काहीच अडथळा आलेला नाहीये आणि 1.5 दिवसाचा गणपती आज विसर्जन करताना थोडंसं अवघड वाटतंय, पण ठीक आहे, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर येणार आहेत। वाह, मोरया, मंगल मूर्ती मोरया। आपण बघतोय हे सगळं। तुम्ही देखील ताई विसर्जन केलं, झालं खुश? झालंय थोडंसं दुःख होत आहे, पण ठीक आहे, नंतर आम्ही वाट बघू गणपती बाप्पा येण्याची लवकरच। लोक या ठिकाणी काहीशे भावुक सुद्धा झालेले आहेत आणि आपण बघतोय बरेच लोक आपले घरगुती बाप्पा या ठिकाणी आणतायत आणि या ठिकाणी विसर्जन होतोय। यांनी देखील या ठिकाणी आणलेलं आहे बाप्पा आणि अशा पद्धतीने या ठिकाणी विसर्जन होतोय। आपण बघतोय पुणे महानगरपालिकेकडून खूप चांगली अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि तुम्ही देखील सर 1.5 दिवसाच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी आलात। लहान मुलगी आहे, थोडीशी भावुक सुद्धा झाली आहे। हो, पण ते आहेच, पण आनंदाचं वातावरण आहे सगळं, त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आनंदाने निरोप देणार त्यांना। आनंदाने निरोप या ठिकाणी बाप्पांना दिला जातोय आणि आज आपण बघतोय 1.5 दिवसाच्या बाप्पांना या ठिकाणी निरोप दिला जातोय। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे